बघूयात गाझियाबाद मधला इंदिरापूर मधला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती जी ती कारच्या बोनेटवर लटकत असल्याचं तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय आणि ही गाडी जी आहे ती वेगात जाताना दिसते। त्याचं झालं असं की रस्त्यावर दोन गाड्यांची टक्कर झाली। तात्काळ तिथे पोलीस दाखल झाले आणि पोलिसांनी दोघांनाही गाड्या बाजूला घ्यायला सांगितलं। एका गाडीचा ड्रायव्हर कारच्या समोर उभा होता आणि कार चालकाने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना अपघातातील दुसरा चालक ही गाडी अडवण्याचा प्रयत्न करू लागला, पण हा जो कार चालक आहे तो थांबायचं नाव घ्यायला तयार नाही आणि त्याच चालकाला बोनेटवर घेऊन तो वेगाने निघाला। या कार चालकावर आता गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आज धीरूभाई अंबानी स्क्वेअरचं उद्घाटन झालं। रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि कुटुंबीय यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना नीता अंबानींनी विद्यार्थ्यांशी मराठीतून संवाद साधला। दरम्यान यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी निमंत्रित मुलांना जीवन ही वाढली। मुंबई एक माया नगरी आहे। इथे कोणीही छोटा किंवा मोठा नाही, पण आपला श्रमाने लोक आपली तकदीर बदलतात आणि कोणाला धीरूभाई अंबानी सारखे महान बिझनेसमॅन बनायचे आहे। या सगळ्या महान लोकांनी आपल्याला हे शिकवले आहे की मनुष्य जन्माने नाही पण कर्माने मोठा होते।